नमस्कार, मी सेवक रवींद्र आवटे। आज समतोल फाउंडेशन तर्फे गेली 7 वर्ष गरजूंना मोफत अन्नदान सेवा सुरू आहे ठाण्यामध्ये। त्यासाठी अन्नदान सेवा करण्यासाठी एक समतोलचा विश्वस्त म्हणून आमचे संस्थापक सचिव आदरणीय विजय जाधव सर, त्याबरोबर आमचे समतोलच्या सेविका रिंकू मॅडम आणि नीलमताई यांच्या समवेत ठाणे सिव्हिल हॉस्पिटल इथे मोफत अन्नदान सामील झालेला आहे। तसं तुम्हाला सर्वांना कल्पनाच असेल की गेली 18 वर्षापासून सातत्याने जी रेल्वे स्टेशनवरची जी मुलं आहेत त्या मुलांना त्यांचं संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी आमचे विजय जाधव सर सतत कार्यरत आहेत आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कार्यरत आहेत। आणि आतापर्यंत अंदाजे 40,000 मुलांना त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम समतोल फाउंडेशनचे संस्थापक विजय जाधव हे करत आहेत। त्यांना आम्ही एक सेवक म्हणून, केवळ सेवक म्हणून त्यांना सहकार्य करीत आहे। ठाणे शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येथे संपन्न होत आहे। दररोज ठाणे शहरामध्ये 300 ते 350 गरजू लोकांना आपण मोफत अन्नदान करीत आहोत। गेली 7 वर्ष हा अन्नदान सेवेचा उपक्रम आपण सुरू ठेवलेला आहे आणि आपल्या या माध्यमातून मी सर्व मुंबई, नवी मुंबई आणि एकूणच ठाणे शहरातील सर्व दानशूर व्यक्तींना आवाहन करू इच्छितो की गेले 7 वर्ष चाललेला हा अन्नदान सेवे केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे। आपण समतोल फाउंडेशनला तांदूळ म्हणा किंवा दररोज लागणाऱ्या भाज्या साधारणतः 2 लाखाचा खर्च महिन्याला हा येत असतो। त्याच्यामध्ये ड्रायव्हर आहे, आमची समतोल फाउंडेशनची रिक्षा आहे, या रिक्षावरील खर्च आहे, हा सर्व भागवण्यासाठी 2 लाखाच्या वरती महिन्याला खर्च आहे। हा भागवण्यासाठी आपण सर्वजण या सेवा कार्यामध्ये सरळ हस्ते मदत करा असं मी रवींद्र आवटे सेवक आपल्याला विनंती करतो। पहा, हे अन्नछत्र सतत चालू आहे आणि याचं सर्व श्रेय खरं तर आमचे संस्थापक सचिव आदरणीय जाधव सरांना जातो। जाधव सरांना मी विचारू इच्छितो की हे अन्नदान सेवा करत असताना तुमची मनोमन भावना काय आहे, म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? मला खूप छान वाटतंय, कारण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे होत आहे। ही जी लाईन आहे हे डिलिव्हरी वॉर्ड सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आहे। आणि मावशी, तुमचे कोण आहे आता इथे? सून आहे। किती दिवस झाले? किती दिवस झाले? 1 महिना। तुम्ही रोज महिनाभर अन्नदानाची सेवा घेताय, कसं वाटतंय? घरच्या सारखं जेवण वाटतंय? रात्री या सगळ्या लोकांना आपण रोज अन्नदान देत आहोत आणि आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे। आवटी सर आमचे प्रत्येक ठिकाणी जाऊन असे या सेवा कार्याची जनजागृती करत आहेत आणि आपल्या सर्वांना या कार्याशी जोडून घेत आहेत। त्यामुळे आज तुम्ही याच्यात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण सर्वांना असे सहभागी करून घ्याल अशी अपेक्षा आहे। आणि साधारण मला एक सांगा सर की आपला हा महिनाभराचा अन्नदानाचा जो खर्च आहे तो साधारण किती येतो आणि आपण ठाणे शहरामध्ये कुठे कुठे आपण हे करतो, जरा लोकांना कळेल असं सांगा। आपण गावदेवी मैदान, त्यानंतर वाल्मिकी समाज, त्यानंतर कोपरी जिथे दिव्यांग बांधवांना आणि सिव्हिल ठिकाणी करत आहोत। 2 ठिकाणी आपण मोफत अन्नदान करत आहोत। 2 ठिकाणी आपण म्हणजे थोडं शुल्क घेऊन करत आहोत जेणेकरून अन्नाची जाणीव असावी, परंतु बाकी ठिकाणी आपण सर्व मोफत करत आहोत। ओके, एकूण समतोलचे 12 प्रकल्प जे आहेत ते साधारण कसे आहेत, म्हणजे काय स्वरूपाचे सांगाल का? मुलांच्या संदर्भातले एकूण सक्षमीकरणाचे प्रकल्प आहेत, परंतु अन्नदान हा त्यातला एक महत्वाचा पार्ट आहे। आज सर्वजण किमान 7 वर्षामध्ये 17 लाख लोकांनी याचा उपभोग घेतला आहे, स्वाद घेतला आहे। असंच अनेक गोष्टींमध्ये आमच्या समतोल कार्याशी तुम्ही जुडलात की अनेक गोष्टीचा आनंद घेताय। वा वा वा, समतोल फाउंडेशनचं खऱ्या अर्थाने फार मोठं राष्ट्रीय स्तरावरचं हे कार्य आहे आणि या समतोल फाउंडेशनच्या कार्यासाठी मी एक विश्वस्त म्हणून आपल्या सर्व लोकांना विनंती करेन की तुम्हीही आमच्या बरोबर या आणि हे सेवेचं व्रत आहे, हे सेवेचं व्रत आपण सर्व मिळून एक बालप्रेमी समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि विजय जाधव जे काम करत आहे गेले 18 वर्ष त्यांचे हात आपण बळकट करूया
आणि त्यांना सहकार्य करूया असं नम्र आवाहन मी रवींद्र आवटी विश्वस्त आपल्या सर्वांना करीत आहे. अन्नदान सेवेसाठी तुम्ही येऊ शकता, स्वतःच्या हाताने या सर्व घरकुल लोकांना अन्नदान करू शकता. असं नाही की काही इथे त्याचं योगदान दिलंच पाहिजे असं नाही. तुम्ही फक्त या आणि आमच्या या कार्यामध्ये सहभाग व्हा हीच विनंती तुम्हाला करतो. धन्यवाद सर्वांना. आपला समाज बालप्रेमी समाज ये